बटाट्यापासून आजपर्यंत तुम्ही खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केल्या असतील, पण कधीही फक्त 10 मिनिटात तयार होणारी चटपटीत पुरी भाजी तुम्ही ट्राय केली आहे का? नसेल केली ना तर एकदा नक्की करून बघा. अगदी कमी सामानात तयार होते, शिवाय चवीचं तर काय विचारायलाच नको. नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर ही अगदी मजेदार अशी पुरी भाजी बनवण्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यासोबतच 5 ते 7 कढीपत्त्याचे पानं आपल्याला घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये आपल्याला 2 कांद्यांची पेस्ट घालायची आहे. त्यासोबतच 2 चमचे आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला घालायची आहे. आता ही कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली कांदे आणि आलं लसणाची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे. आता यामध्ये मी 4 टोमॅटोची पेस्ट घालणार आहे. टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी मस्तपैकी परतून घ्यायची आहे. साधारणतः 4 ते 5 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत आणि आपल्या टोमॅटोच्या पेस्टमधून सुद्धा मस्तपैकी तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता या स्टेजला आपल्याला ग्रेव्हीमध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर ग्रेव्हीमध्ये घातलेले सर्व मसाले मी स्क्रीनवर व्यवस्थितपणे लिहून दिलेले आहेत. मसाले घातल्यानंतर लगेचच आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत, शिवाय तिखटाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो. तर आपल्या ग्रेव्हीला अगदी जबरदस्त असा रंग या ठिकाणी आलेला आहे. आता या स्टेजला ग्रेव्हीमध्ये मी 5 ते 6 उकडून मॅश केलेले बटाटे घालणार आहे. त्यासोबतच अर्धा कप उकडलेले मटार आपल्याला घालायचे आहेत. मटार आणि बटाटे व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 कप गरम पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि आता ही भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, या ठिकाणी 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली जबरदस्त अशी पुरी भाजी तयार झालेली आहे. आता यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर अगदी कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये आपली भाजी बनून तयार झाली आहे. तर आता ही भाजी आपण आपल्या स्टाईलने सर्व करूया. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा.